ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 12. सृष्टीचा विस्तार. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अशा रीतीने मी तुला भगवंतांच्या कालरूप महिमा ऐकविला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक. प्रथम त्यांनी तम, अविद्या, मोह, अस्मिता, महामोह, राग, तन्मिश्र द्वेष आणि अंधता मिश्र अभिनिवेश या अज्ञानांच्या 5 वृत्ती निर्माण केल्या. परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली. यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 निवृत्तीपरायण उद्धवरिता मुनींनी उत्पत्ती केली. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रांनो, तुम्ही प्रजा उत्पन्न करा. परंतु ते जन्मतःच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आला. आपला क्रोध आवरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवांच्या भुवयाच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रकट झाला. ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भव रुद्र रडत रडत म्हणू लागले, जगतपित्या विधाता, माझे नाव आणि राहण्याचे ठिकाणे सांगा. तेव्हा कमल योनी भगवान ब्रह्मदेव यांनी बालकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मधुर वाणीने म्हणाले की रडू नकोस, मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो. हे देवश्रेष्ठ, तू दुखी बालकाप्रमाणे स्फुंदून रडू लागलास म्हणून प्रजा तुला रुद्र नावाने संबोधतील. तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत. मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ध्रुतध्वज, उग्र रेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी तुझे नावे असेल. तसेच घी, वृत्ती, उष्णा, उमा, नियुक्त, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा या 11 रुद्रादी तुझ्या पत्नी असेल. तू वरील नावांच्या स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि त्यांच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर, कारण तू प्रजापती आहेस. लोकपिता ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा देऊन भगवान नील लोहित आपल्यासारखेच बल, आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. रुद्राने उत्पन्न केलेल्या त्या रुद्राचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटली. ते रुद्राला म्हणाले, सूरश्रेष्ठ, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला सर्व दिशांना भस्म करू पाहत आहेत. तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस, तुझे कल्याण असो. आता तू सर्व प्राण्यांचे सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. पुरुष तपानेच इंद्रियातीत, सर्वात यामी आणि ज्योती स्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतोस. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून आज्ञा शिरसांध्व मानली आणि यांची अनुमती घेऊन त्यांना प्रदक्षिणा घालून तो तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांच्या आणखी 10 पुत्र झाले. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद अशी त्यांची नावे होती. यापैकी नारद ब्रह्मदेवांच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वशिष्ठ प्राणापासून, भृगु त्वचेपासून, क्रतु हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानापासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यापासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले.
त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासून संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. तसेच ब्रह्मदेवांच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठांपासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र आणि गुहस्थापासून पापांचे निवासस्थान नित्रती उत्पन्न झाले. सावलीपासून देवहूताचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकले आहे की ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले. तात आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाहीत आणि कन्या गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असे तर यापूर्वी कोणालाही केले नाही आणि पुढेही कोणी करणार नाही. हे जगद्गुरू, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही, कारण आपल्यासारख्यांच्या आचरणानेच अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थिर असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रकट केले आहे त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपले पुत्र मरीची आदी प्रजापती आपल्या समोरच असे म्हणत आहेत असे पाहून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव लज्जित झाले आणि त्यांचे त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा देऊन गेल्या. तेच धुके झाले. त्याला अंधार असेही म्हणतात. एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू. त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून 4 वेद प्रकट झाले. त्याखेरीज उपदेव, न्यायशास्त्र होता. उद्वात्ता, अर्धयवू आणि ब्रह्म या 4 त्रविज्यांचे कर्म, यज्ञांचा विस्तार, धर्माचे 4 चरण आणि 4 आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासून उत्पन्न झाले. विदुराने विचारले, हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवांनी या वेद इत्यादींची रचना केली तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली हे आपण सांगावे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या मुखापासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र होत्यांचे कर्म, इज्जा, अर्धयवूचे कर्म, स्तुती, स्तोम आणि प्रायश्चित्त या चारांची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्व वेद आणि स्थापत्य वेद या 4 उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखापासून उत्पन्न केले. नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या 4 मुखापासून इतिहास पुराणरूपी 5वा वेद तयार केला. याच क्रमाने त्यांच्या पूर्ववादी मुखापासून षोडशी आणि उत्थक, चयन आणि अग्निष्ठोम, आप्तोर्याम आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे 2 यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आणि आचरणसह 4 आश्रम सुद्धा याच क्रमाने प्रकट झाले. सावित्र, प्रजापत्य, भाग्य आणि बृहद्य या 4 वृत्ती ब्रह्मचार्यांच्या आहेत. तसेच वार्ता, संजय, शालीन आणि शिलोच्च या 4 वृत्ती गृहस्थमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्ती भेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनक हे 4 भेद, वानप्रस्थाश्रमाचे आणि कुटीचक, बहुदक हंस आणि निष्क्रिय परमहंस हे 4 भेद संशयाचे आहेत. याच क्रमाने
आंधवी तक्षिकी आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती या 4 विद्या आणि 4 व्याहित सुद्धा ब्रह्मदेवांच्या 4 मुखापासून उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला. त्यांच्या रोमांपासून उष्णिक, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप, स्नायूपासून अनुष्टुप, हाडांपासून जगती, मज्जापासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण आणि देह स्वरवर्ण म्हणविला गेला. त्यांच्या इंद्रियांना उष्मवर्ण आणि शक्तीला अंतस्थ म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, वृषभ, गांधार, षडज, मध्यम, दैवत आणि पंचम हे 7 स्वर उत्पन्न झाले. ब्रह्मदेव शुद्ध ब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहेत, तेच अनेक प्रकारच्या शक्तीने विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहेत. विदुरा, धुके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्व विस्तार करण्याचा विचार केला. मरीची आदी महान शक्तिशाली ऋषींकडून सुद्धा विस्तार जास्त झाला नाही. हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की अहो, मोठे आश्चर्य आहे. माझ्या सतत प्रयत्न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही. यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहेत असे वाटते. योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैव विषयी विचार करीत आहेत, त्यावेळी अकस्मात त्यांचे शरीर 2 भाग झाले. क हे ब्रह्मदेवांचे नाव आहे. ते विभक्त झाल्या कारणाने शरीराला काय म्हणतात. त्या 2 विभागातून एक स्त्री पुरुषांची जोडी प्रकट झाली. त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू मनु झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. मनुने शतरूपापासून 5 संताने उत्पन्न केली. विदुरा त्यात प्रियवत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र होते आणि आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 कन्या होत्या. मनूंनी आकुतीला रुचीला, देवहूतीला कर्दमला आणि प्रसूती दक्षाला दिली. त्यांच्या संततीने सर्व जग भरू लागले. अध्याय 12 समाप्त. हरिओम तत्सत.